नमस्कार. एनसीएनसी स्मार्ट कार्ड जे आहे ते तुम्हाला 1 ऑगस्ट पासून सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ह्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक असो अथवा अमृत ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच एनसीएनसी स्मार्ट कार्ड 1 ऑगस्ट पासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जे रहिवासी आहेत अथवा जे एसटी बसने प्रवास करतात ह्या सर्वच प्रवाशांसाठी हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड जे आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी हे स्मार्ट कार्ड आहे. हे सर्वांनाच 1 ऑगस्ट तारखेपासून म्हणजे 1 तारखेपासून सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेले आहे. ज्यांनी अजून देखील हे कार्ड काढलेले नसेल, जे प्रवासी डेली प्रवास बसने करतात अथवा जे कॉलेज कुमार आहेत, जे डेली बसने प्रवास करतात यांना काय करायचं आहे, यांच्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहेत, आधार कार्ड आणि पॅन कार्ड अथवा तुम्ही जिथे जॉब करता तिथलं एक आयडेंटिटी कार्ड देखील असेल तरी चालू शकतं. त्याचबरोबर जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांचा आयडी कार्ड अथवा त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा आधार जे एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात त्या सर्वच प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड आहे ते 1 ऑगस्ट पासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेले असून ह्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांनी एसटी महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढले नाहीये त्यांनी लवकरात लवकर एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन फॉर्म घेऊन तुम्हाला ₹199 पे करायचे आहेत, जेणेकरून तुमचे स्मार्ट कार्ड तुमच्या घरी 1 महिन्यानंतर पोस्टाद्वारे देखील येऊन जाईल आणि त्यामध्ये राहिलेली जी रक्कम आहे त्यामध्ये थोडेफार प्रोसेसिंग फीज असून तुम्हाला उर्वरित जी रक्कम आहे ती बॅलन्सद्वारे तुमच्या एनसीएनसी स्मार्ट कार्डमध्ये दिली जाणार आहे. बघा, महाराष्ट्रातील जे रहिवासी आहेत ज्यांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात या सर्वांनाच एनसीएनसी स्मार्ट कार्ड आता 1 तारखेपासून अनिवार्य करण्यात आलेले आहे. शेवटचे 2 ते 3 दिवस राहिले. ज्यांनी काढलेलं नाहीये त्यांना लवकरात लवकर काढायचं आहे आणि एनसीएनसी स्मार्ट कार्डने बसमध्ये प्रवास करायचा आहे. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. एनसीएनसी स्मार्ट कार्ड 1 तारखेपासून सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही आहे एसटी महामंडळाच्या महत्त्वपूर्ण अपडेट. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.